नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आजच्या भयकथेमध्ये आपण 4 मित्र नाईट कॅम्पिंगसाठी म्हणून जंगलामध्ये जातात आणि तिथे त्यांना एक भयानक अनुभव येतो. तो आज आपण या भयकथेच्या माध्यमातून पाहणार आहोत. 4 मित्र असतात. विशाल, उदय, प्रसाद आणि अमित. आणि ह्या चौघांनाही नाईट कॅम्पिंगची फार आवड असते. आता चौघेही मुंबईमध्ये राहणारे. परंतु अमित आहे ना, त्याचं गाव कुडाळ तालुक्यामध्ये असतं. आता चौघांनीही 4 दिवसाची सुट्टी घेतली असते कामावरून आणि नाईट कॅम्पिंग करण्यासाठी म्हणून अमितचं जे गाव असतं कोकणामध्ये कुडाळ, तिथे ते आलेले असतात. आणि आता त्यांनी ठरवलं असतं, की रात्री नाईट कॅम्पिंगसाठी आपण जंगलामध्ये जायचं म्हणून. आता नाईट कॅम्पिंग म्हणजे काय? तर जंगलामध्ये एक रात्र तंबू बांधून राहायचं आणि तिथेच जेवण वगैरे तिथेच सगळं करायचं, जेवायचं आणि त्या निसर्गरम्य परिसरात एक रात्र घालवायची, असा तो त्यांचा एक उद्देश होता. तर हे कोकण रेल्वेने अमितच्या घरी सर्व आलेले असतात. अमितच्या मोठ्या भावाची फोर व्हीलर होती. आता अमित सांगतो, की "दादा आम्हाला संध्याकाळी फोर व्हीलर पाहिजे. आम्ही नाईट कॅम्पिंगसाठी इथून 10-12 किलोमीटरवरती एक गाव आहे. त्या गावामध्ये जाणार आहोत." तर अमितचा मोठा भाऊ म्हणतो, "ठीक आहे, जा" म्हणून तो गाडी ठेवून जातो. तर संध्याकाळी हे सगळे नाईट कॅम्पिंगसाठी ज्या ठिकाणी त्यांना ज्या गावामध्ये जायचं होतं, तिथे जाण्यासाठी म्हणून तो लागणारे ते आता रेडीमेड तंबू आलेत ते तो टेंट घेऊन जेवणाचं साहित्य, भांडी, मॅगी वगैरे काही जे काही आयटम लागतील आपल्याला तिथे नाश्ता करण्यासाठी, जेवण करण्यासाठी जे काही सामान लागेल ते सगळं घेऊन, चिकन घेऊन चिकन पण त्यांनी घेतलं होतं कारण त्यांना तिथे जाऊन चिकन करायचं होतं. म्हणून ते चिकन आणि मोबाईल टॉर्चची बॅटरी आणि एक साउंड थोडासा तो ब्लूटूथचा जो स्पीकर आलाय ना छोटा, तो घेऊन हे सगळेजण त्या गाडीमध्ये बसतात आणि त्यांच्या गावापासून 12 किलोमीटर अंतरावरती एक गाव होतं. तिथे त्या गावात अ, एक असा उंच डोंगर होता आणि डोंगराच्या समोर थोडासा सपाट भाग आणि समोर भली मोठी नदी होती. जिचं पात्र भलं मोठं होतं आणि संथ गतीने ती नदी वाहायची. तो एक स्पॉट त्यांनी निवडला होता आणि तिथे त्यांना ते जायचं होतं. आता हे त्या गावामध्ये दाखल होतात आणि शेवटचं घर जिथे आहे तिथे गाडी मग लावून तिथे पुढे 1-1.5 किलोमीटर आतमध्ये त्या जंगलात जायचं होतं. असा तो एक एरिया होता. आता त्या शेवटच्या घराकडे त्या अंगणासमोर आपली फोर व्हीलर पार्क करतात. सगळं सामान जे काही आणलेलं असतं, तो तंबू वगैरे सगळं ते बाहेर काढतात. त्याच्या समोरच जे एक घर असतं जुनं मातीचं, तिथे एक 60-65 वर्षाचे वयोवृद्ध माणूस राहत असतात. तर त्यांना हे सांगायला जातात, की "आजोबा, आम्ही तुमच्या घरासमोर गाडी लावली आहे. त्याची जरा काळजी घ्या. आम्ही जरा नाईट कॅम्पिंगसाठी म्हणून जंगलामध्ये जाणार आहोत म्हणून." तर ते असं जेव्हा सांगायला जातात ना, तेव्हा ते घरातले आजोबा असतात ना, ते त्यांना सांगतात, की "नाईट कॅम्पिंगसाठी तुम्ही इथं नाही गेलात तर बरं होईल." कारण जिथे तुम्ही म्हणताय ना, ती जागा थोडीशी खतरनाक आहे, डेंजर आहे किंवा तिथे कोण सहजासहजी आमच्या गावातलं तर जात नाही. तर तुम्ही कशाला जातात? एक त्याच्यापेक्षा एखादा दुसरा स्पॉट बघून तुम्ही तिथे जा. आता संध्याकाळी 5 वाजता हे तिथे पोहोचलेले असतात. पण ते हे आजोबांचं सगळं बोलणं ऐकून घेतात आणि हे चौघे एकमेकांकडे बघतात आणि म्हणतात, की हे आम्हाला घाबरवण्यासाठी म्हणून सांगत असतील किंवा ह्या जुन्या गोष्टी आहेत. ही जुनी लोकं असेच सांगतात, की कोकणामध्ये इथे जाऊ नका, तिथे जाऊ नका, इथे भूत आहे, तिथे भूत आहे. आता हे सगळे युवक आत्ताच्या जमान्यातले ह्या सगळ्या गोष्टींवर त्यांचा विश्वास नसतो. तरी ते आजोबांना सांगतात, की "आजोबा नाही आम्ही तरी पण जाणार. आम्ही काय भूत वगैरे काय मानत नाही." तर आजोबा म्हणतात, "ठीक आहे तुमची मर्जी आहे. तुमच्या गाडीवरती मी लक्ष ठेवतो. आता तुम्ही येणार कधी उद्या?" ते म्हणतात, "उद्या आम्ही 9-9:30च्या दरम्यान इथे सकाळी येऊन मग गाडी घेऊन जाणार." ते आजोबा म्हणतात, की "ठीक आहे पण काळजी घ्या जास्त रात्री बाहेर फिरू नका." ते म्हणतात, "ठीक आहे." आणि तो 1.5 किलोमीटरचा प्रवास जंगलातून आणि नदीच्या कडेतून असं जात-जात किनाऱ्यावरनं जात-जात एक ते ठिकाण येतं, जिथे असा उंच डोंगर असतो मागे. समोर थोडंसं असं पठार कसं असतं म्हणजे प्लेन भाग असतो आणि त्याच्या पुढे ती थोडेसे एक 5-10 फूट खाली अशी पूर्ण नदी असते मोठी, म्हणजे मोठं नदीचं पात्र असतं. परंतु इथली जी नदी आहे ना, ती संथ गतीने वाहत असते. म्हणजे खळखळाट त्या पाण्याला जास्त नसतो. संथ गतीने तिथलं पाणी वाहत असतं आणि तो जो नजारा होता ना, तो अतिशय आल्हाददायक, मन प्रसन्न करणारा होता. संध्याकाळी 5:30च्या दरम्यान हे तिथे पोहोचतात. सूर्य अगदी अस्ताला जायला आलेला असतो. आकाशामध्ये लाल भडक असं आकाश झालेलं असतं आणि तो निसर्गरम्य ते सगळा परिसर, ती समोरची नदी, पाठीमागे डोंगर पाहून हे सगळे खुश होतात, की आज व्यवस्थित आपण या ठिकाणी रात्र घालवायची अगदी आनंदामध्ये. आता रात्री लागणारी शेकोटीसाठी किंवा जेवणासाठी लागणारी लाकडं त्यांना गोळा करायची होती. आता चौघेही एक चिंचोळ्या पायवाटेने अ, जंगलामध्ये जातात. तिथून ती वाट जंगलामध्ये गेलेली असते. जंगलात जाऊन लाकडं वगैरे सगळे ते घेऊन आणून त्या वाटेच्याच बाजूला आपला तंबू आहे. तो तंबू जो रेडीमेड असतो तंबू कॅम्पिंगचे तंबू रेडीमेड येतात. तर तो रेडीमेड तंबू त्या ठिकाणी ते
उभारतात तो लावून सेटअप आणि तिथे बाजूला समोर शेकोटी करतात आणि ती नदीतली जी जंगलामध्ये जाणारी पायवाट आहे, ती त्या तंबूच्या बाजूने वर गेलेली असते. आता हळू-हळू काळोख पडायला लागतो, सूर्य अस्ताला जातो, तसा सगळीकडे अंधार पसरायला लागतो. आता हे सगळेजण शेकोटी पेटवतात सर्वप्रथम आणि त्या तंबूच्या समोर बसून आधी पहिल्यांदा चहा वगैरे करतात, मॅगी करतात खाण्यासाठी आणि मग 1 तास, दीड तास टाईमपास केल्यानंतर ती शेकोटी सुरू असते. त्या बाजूला त्या नदीतील दगड आणून एक चूल बनवतात आणि त्या चुलीवरती आता भात किंवा जे काही चिकन बनवण्याचं काम त्यांचं सुरू असतं. गप्पा-गोष्टी चाललेल्या असतात आणि हळू-हळू मग सगळीकडे अंधार पसरतो आणि मग चंद्र आकाशामध्ये दिसायला लागतो. आता पौर्णिमा एक 5-6 दिवसावरती होती. त्यामुळे चंद्राचा प्रकाश बऱ्यापैकी आता पसरलेला असतो, पांढरा शुभ्र आणि त्याच्यामध्ये ती नदी देखील पांढरी शुभ्र दिसत असते, संथ गतीने वाहिलेली. म्हणजे यांचा टेंटच्या मागे जंगल, आणि टेंटच्या समोर नदी. एक 15-20 फुटावरती असा तो एक तिथला नजारा असतो. आणि असं करता-करता यांच्या गप्पा-गोष्टी चालल्या आहेत. त्यांनी तो ब्लूटूथ स्पीकर लावलेला आहे आणि त्याच्यावरती गाणी वगैरे म्हणतात. गाणी सुरू आहेत आणि अतिशय आनंदामध्ये ते सगळे चौघेही असतात. आता मित्रांनो रात्री 10च्या दरम्यान ह्यांचं जेवण वगैरे सगळं होतं, गप्पा-गोष्टी सुरू असतात. आता त्यापैकी अमित असतो ना, तो त्यांच्यामध्ये मोठा असतो. तर तो काय म्हणतो, की आता आपण कॅम्पिंगला आलो, तर काही कॅम्पिंगचे नियम असतात. जेव्हा तुम्ही मांसाहार केलात ना, तर तिथली जी जेवणाची भांडी आहेत किंवा जी हाडं शिल्लक राहतात, मांसाचे तुकडे शिल्लक राहतात, ते आजूबाजूला तंबूच्या टाकायचे नसतात. जेणेकरून या जंगलातले हिंस्र प्राणी आले, तर त्यांचा आम्हाला धोका निर्माण होऊ शकतो त्यांच्यापासून. म्हणून मग ही हाडं आणि राहिलेलं जेवण जे चिकन आहे, ते आपल्याला नदीच्या पाण्यामध्ये सोडावं लागेल. तर विशालला आणि उदयला अमित म्हणतो, की उदय आणि विशाल तुम्ही हे राहिलेलं जेवण आहे ना आणि ही सगळी हाडं किंवा मांसाचे तुकडे राहिलेत ना, ते सगळे भरून तुम्ही समोरच्या नदीवरती नेऊन ते पाण्यामध्ये सोडून या. म्हणजे जेणेकरून कोणालाही तो वास येणार नाही आणि कोण एखादं जनावर आपल्या तंबूच्या आसपास येणार नाही म्हणून आणि आपल्याला धोका पोहोचणार नाही. तर विशाल आणि उदय दोघेही मोबाईलच्या टॉर्चमध्ये असे उतरून त्या नदीच्या एका ठिकाणी जातात. तिथे असं मोठं खडक असतं. त्या खडकावरनं खाली 3-1 फूट ते पाणी असतं. तर हे मोबाईलच्या टॉर्चमध्ये ती जी हाडं राहिलेले मांसाचे तुकडे राहिलेले असतात, ते एका भांड्यात भरून आणि राहिलेलं जेवण म्हणजे थोडंफार जेवण राहिलेलं असतं, ते सगळं त्या अ, नदीच्या पात्रामध्ये सोडत असतात. आता सोडल्यानंतर तिथे माशांची वळवळ चालू होते ते सगळं खाण्यासाठी आणि म्हणून मासे मग गोळा होतात. आता ह्या दोघांना ते कुतूहल वाटतं म्हणून मोबाईलच्या टॉर्चमध्ये हे सगळे बघतात, की मासे अ, त्या ठिकाणी ते मांसाचे तुकडे वगैरे खायला आलेले असतात. विशाल म्हणतो, की "उदय, अरे बऱ्यापैकी मोठे मासे आहेत रे या नदीमध्ये. एखाद्या दिवशी कधी आपल्याला जर या ठिकाणी फिशिंगसाठी जर यावं लागलं तर यायला हरकत नाही" म्हणून. मोठमोठे मासे होते. आणि असं म्हणून ते आता सगळं त्यांचं हातातलं ते वेस्टेज सामान त्या नदीपात्रात ओतून झालं होतं त्या खडकावरून उभं राहून. तितक्यात एक काळी आकृती त्या माशांच्या बरोबर अशी-अशी फिरताना त्यांना दिसते. म्हणजे खास करून ती उदयला दिसते आणि उदय म्हणतो, "विशाल, या नदीच्या पात्रामध्ये बघ ती काळी आकृती आहे. काहीतरी फिरते अशी-अशी." आता विशाल पण बघतो मोबाईलच्या टॉर्चमध्ये, तर खरोखरच एक काळी आकृती त्या पाण्यात माशांबरोबर अशी अशी गोल, 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 गोल फिरत होती. हे दोघेही घाबरतात. मी म्हटलं, "असं काय? हा मोठा तर मासा नाही, ही काहीतरी वेगळीच आकृती आहे, वेगळाच काहीतरी प्रकार आहे." दोघेही आता त्या खडकावर नदीच्या पात्रातून तंबूकडे जायला निघतात. थोडेफार 20 एक फूट आल्यानंतर हे पुन्हा एकदा त्या खडकाच्या दिशेने त्या नदीमध्ये बघतात. तर एक तीच काळी आकृती सरळ अशी पाण्यामधून 2-3 फूट वर येते आणि जसा यांचं लक्ष जातो ना, ती लगेच पाण्यामध्ये गायब होते आणि त्यानंतर मात्र पाणी सगळीकडे असं हलायला लागतं. जे संथपणे वाहत असतं ना, ते पाणी हलायला लागतं. या दोघांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो, की नक्की काय आहे हे? आता ती आकृती आम्हाला पाण्यामध्ये अशी तरंगताना दिसली. आता आम्ही जेव्हा अलीकडे येऊन बघतो, तर ती सरळ अशी 3-4 3-1 फूट तरी उंच आली पाण्यातून बाहेर आणि लगेच खाली पाण्यामध्ये गेली आणि त्याच्या हालचालीने पाणी देखील हललं. हे आता धावत, धावत, धावत टेंटकडे येतात आणि टेंटकडे असणाऱ्या प्रसाद आणि अमितला सांगतात, की "अमित, अरे असा-असा विषय झाला. जेव्हा आम्ही ते मांसाचे तुकडे टाकले, तेव्हा एखादी काळी आकृती त्या पाण्यामध्ये फिरत असताना आम्हाला दिसली आणि जेव्हा आम्ही थोडे पुढे आलो आणि मागे वळून पाहिलं, तर ती आकृती सरळ पाण्यातून वर आलेली होती." तर अमित आता सांगतो, की "अरे घाबरू नका. अरे साल्यानो, ह्या पाण्यामध्ये
जी पानमांजरं असतात, ती पानमांजरं फिरतात आणि त्यांचा देखील जो रात्री जर आपण त्यांना पाहिले तर एक काळ्या आकृतीसारखा त्यांचं शरीर दिसतं. त्यामुळे ती पानमांजरं असणारी ते काही भूत वगैरे काही नाही, ते घाबरायची गरज नाही. तरी देखील उदय आणि विशाल हे घाबरलेले असतात. कारण त्यांना माहिती आहे, की पानमांजर तर ते नव्हतं 100%. काही विचित्र काहीतरी आकृती होती. त्या चांदण्याच्या प्रकाशामध्ये त्यांना अगदी स्पष्ट दिसत नसलं तरी त्यांना जाणवलेलं असतं, की हे पानमांजर नाही म्हणून. तर आता हे येतात आणि सगळे शेकोटी आता पुन्हा एकदा पेटवतात, की जेणेकरून आजूबाजूला जंगलातून हिंस्र प्राणी वगैरे आपल्या टेंटच्या आजूबाजूला येऊन मग शेकोटी मोठी करतात. तिथे गप्पा-गोष्टी यांच्या चाललेल्या असतात. म्हणता-म्हणता आता 11:30 पावणे 12 वाजतात आणि यांना आता झोप अनावर होत असते आणि तेवढ्यात हे चौघेही त्या टेंटमध्ये झोपायला जाणार. तेवढ्यात त्या समोरच्या नदी पात्रातून कोणतरी हुंदका देत थोडंसं रडतंय असं चौघांच्या कानावरती आवाज पडतो आणि हे सगळं पाहिल्यानंतर चौघेही त्या नदीच्या दिशेने बघतात आणि त्या नदीचं पाणी हालचाल त्या पाण्यामध्ये जाणवत असते. ते चौघ्यामध्ये आता अमित सगळ्यांना सांगतो, की "अरे कोणतरी प्राणी असणार या जंगलामध्ये विविध प्रकारचे प्राणी आहेत. त्यांचा आवाज एक माणसासारखा असतो कोणाकोणाचा हुंदके देत रडल्याचा आवाज त्या कुठच्यातरी प्राण्याचा वगैरे असेल म्हणून." तर आता हे चौघे टेंटमध्ये येतात. आता चौघांच्या मनावरती या गोष्टी सारख्या फिरत असतात डोक्यामध्ये, की काहीतरी घडतंय आपल्या आजूबाजूला. परंतु अमित त्यांच्यामध्ये मोठा असल्याने त्याला ह्या सगळ्या गोष्टी जाणवत होत्या. पण तो हे तिघेही घाबरतील कारण वय तशी 20-22 वर्ष एवढी वय होती सगळ्यांची, चौघांची. आता हे सगळे घाबरतील म्हणून अमित त्यांना काही स्पष्ट सांगत नव्हता. आता चौघेही त्या टेंटमध्ये झोपलेले असतात. आता टेंटचा पहिला असा प्रकार असतो, की समोर अशी जाळी असते कापडी आणि त्या जाळीतून आपल्याला बाहेरचं पाहता येतं आणि बाजूनं तो तिन्ही बाजूने जो टेंट आहे तो पूर्ण बंदिस्त असतो. त्याला चैन असते अशी लावायची आणि समोर ते जाळीचं कापड लावलेलं होतं. त्यातून समोरची ती नदी, त्या नदीमध्ये त्या चंद्राचं पडलेलं बिंब सगळं दिसत होतं आणि त्याच्या आतून पुन्हा एकदा मग कापडी एक पडदा होता. म्हणजे तो बंद केल्यानंतर बाहेरचं काही दिसत नव्हतं. आता त्यांनी तो जाळीचा जो पडदा आहे तो ओपन करून ठेवला होता आणि चौघेही आता त्या टेंटमध्ये झोपले होते आणि एक छोटीशी टॉर्च त्या टेंटमध्ये चालू होती आणि चौघेही गप्पा-गोष्टी करतायत, की चांगले एका ठिकाणी आपण आज कॅम्पिंगला आलोय म्हणून. परंतु विशाल आणि उदय मात्र त्या दोघांना सांगत होते प्रसादला आणि अमितला, की आम्हाला काहीतरी या ठिकाणी असं वेगळं वाटतंय. हे काहीतरी अदृश्य शक्ती आपल्या आजूबाजूला फिरते किंवा वावरते किंवा तिचा वास आहे असं वाटतंय. कारण ती पाहिलेली आम्ही आकृती नदीमध्ये. असं ते पाहून सगळं काहीतरी वेगळंच वाटतंय. तर अमित त्यांची समजूत काढत, "असे काय नसतात रे, ती पाणमांजरं वगैरे असणार त्या नदीमध्ये, तुम्ही काय घाबरू नका." आता 12 वाजतात आणि 12 वाजल्यानंतर एक विचित्र प्रकार मात्र त्यांच्या बाबतीमध्ये घडतो. टेंटमध्ये चौघे झोपलेले असतात. समोर तो जाळीदार पडदा लावलेला असतो टेंटचा आणि हे सगळे आराम करत असतात. गप्पा-गोष्टी चाललेल्या असतात. आता पुढे कॅम्पिंग कुठे करायचं, कुठच्या गावामध्ये करायचं, हे सगळा विचार-विमर्श चालू असतो आणि जंगलातून कोणतरी पैजण वाजवत म्हणजे पायातल्या ज्या पैजणी असतात, त्यांचा आवाज करत जंगलाच्या दिशेतून त्या नदीपात्राकडे येतंय असं त्यांना भास होतो. आता त्या जंगलातून जी पायवाट होती ना, त्याच्या बाजूला त्यांनी तो टेंट लावलेला होता. म्हणजे जो कोणी आला असता, तर त्यांच्या टेंटच्या बाजूने मग तो नदीकडे गेला असता. तर कोणतरी छन, छन, छन असं करत चालत येतंय. आता त्या रात्रीच्या सगळ्या निरव शांततेत त्या पैंजणांचा आवाज मात्र स्पष्ट येत होता. त्याचबरोबर जंगलातले इतर प्राणी, कीटक किंवा जे पक्षी असतील त्यांचे वेगवेगळे आवाज त्या जंगलामध्ये येत होते. परंतु तो पैंजणांचा आवाज मात्र यांना स्पष्ट येत होता. आता मात्र प्रसाद, विशाल आणि उदय अमितला सांगतात, "अमित, ऐकतोस ना? कोणतरी कोणाचा तरी पैंजणांचा आवाज त्या जंगलातून येत असलेलाचा आपल्याला येतोय. तुला येतोय का?" अमित म्हणतो, "हो रे, मला पण येतो. पण एखादा प्राणी असेल किंवा पक्षी असेल त्याचा देखील आवाज असा पैंजणांसारखा असू शकतो या जंगलामध्ये. विविध प्रकारचे प्राणी आहेत." हा समजूत घालण्याचे प्रयत्न करतोय. पण आता ते तिघे मात्र त्याला ऐकत नव्हते. ते सांगतात, की "नाही अमित, हा पैंजणांचा आवाज आहे आणि कोणतरी ते पायात पैंजण घातलेली व्यक्ती आपल्या तंबूच्या बाजूने येते, तंबूच्या दिशेने येते." अमित म्हणतो, की "आता गप्प राहा. कोणी येतंय ना त्याला येऊन जाऊ दे. आपण आता टेंटमधून बाहेर पडायचं नाही चौघांनी." आता चौघेही ठरवतात, की बाहेर पडायचं नाही काही झालं तरी. परंतु त्या जाळीदार पडद्यातून मात्र ते समोर पाहतात ते संत वाहणारी नदी
तो चंद्र, त्याचं प्रतिबिंब जे पाण्यात पडले, ते सगळ्या गोष्टी पाहतायत. परंतु त्यांचे कान मात्र जे कोण छन-छन करीत जे कोण व्यक्ती येते जंगलातून तिच्याकडे लागलेले असतात. आणि म्हणता-म्हणता आता त्यांना तो आवाज आपल्या तंबूच्या आजूबाजूला येतोय असं वाटू लागतं. आणि आता त्या आवाजावरून त्या चौघांनाही कळतं, की जी कोणी व्यक्ती आहे किंवा जी कोणी अदृश्य शक्ती आहे किंवा काय आहे, ती आपल्या तंबूच्या आजूबाजूला चालते, फिरते. म्हणजे आता जवळ अगदी आवाज येत होता. त्या तंबूच्या आजूबाजूला कोणतरी फिरतंय ते पैंजणी घातलेला, असं त्यांना जाणवत होतं. आणि म्हणता-म्हणता त्या जाळीदार पडद्यातून एक मुलगी अशी क्रॉस त्यांना झाली समोरून. आता ह्या चौघांचं लक्ष त्या जाळीदार पडद्याकडे गेला आणि त्या चौघांनी पाहिलं कोणतरी आता क्रॉस झाला आणि या साइडला गेलं तंबूच्या, म्हणजे मागच्या बाजूला. हे चौघे आता उठून त्या टेंटमध्ये बसले तंबूमध्ये आणि पाहतात की कोणतरी गेलंय. आता त्यांना तो आवाज त्या तंबूच्या आजूबाजूने असा गोल-गोल फिरताना कोणतरी चालताना त्या पैंजणांचा आवाज या चौघांना येतोय. आता मात्र चौघे घाबरतात, की हा काहीतरी 100% विचित्र प्रकार आहे. असं म्हणताना आता पुन्हा एकदा त्या जाळीदार पडद्याच्या समोरून एक मुलगी त्यांना पुन्हा एकदा क्रॉस होते आणि पुन्हा एकदा त्यांच्या तंबूच्या मागच्या बाजूने चालत आता परत एकदा ती ह्या जी डावी बाजू असते तंबूची तिथे आलेली असते. आता हे चौघांच्या हृदयामध्ये धडधड सुरू झालेली असते, की आता ह्या चौघांनाही पटले असं काहीतरी अदृश्य किंवा वाईट शक्ती किंवा भुताटकी या ठिकाणी या नदीच्या काठावरती आहे. म्हणूनच त्या आजोबांनी आम्हाला सांगितलं, की त्या ठिकाणी तुम्ही जाऊ नका. दुसरा एखादा स्पॉट निवडा म्हणून. परंतु आता या चौघांनी ठरवलं होतं, की आता बाहेर पडायचं नाही आणि आता आपण रात्री 12:30 पावणे 1च्या दरम्यान जाणार कुठे? त्यामुळे इथेच टेंटमध्ये राहिल्याशिवाय आपल्याला कोणताही पर्याय नाही. आता हे चौघेजण बसून त्या चंद्राकडे पाहत असतात आणि ते एवढंच म्हणत असतात, की त्या व्यक्तीने आम्हाला काही नाही केलं तरी चालेल. आम्ही सकाळी हे सगळं गुंडाळून सगळं सामान आम्ही आमच्या घरी जाऊ. परंतु आता आमच्या बाबतीत कोणताही अघटित प्रकार घडायला नको, असं ते मनामध्ये एक प्रार्थना करत असतात. आणि तेवढ्यात तो आवाज येणारा आहे ना, तो पूर्णपणे बंद होतो. आता 5 मिनिटं जातात, 10 मिनिटं जातात. म्हणता-म्हणता रात्रीचा 1 वाजलेला असतो आणि सगळा जो प्रकार होणारा तो पैंजणांचा आवाज, ती फिरणारी व्यक्ती, त्या पडद्याच्या समोरून जाणारी व्यक्ती, हे सगळे प्रकार बंद होतात. हे घड्याळामध्ये बघतात तर 1 वाजले. आता हे चौघे म्हणतात, की "आता आपण हे तंबू वगैरे सगळं गुंडाळून जाऊया काय?" तर अमित म्हणतो, "नाही रे, रात्री ह्या जंगलातूनच आपल्याला त्या गावापर्यंत जायचंय 1.5 किलोमीटर. वाटेत काय झालं तर काय करणार? त्याच्यापेक्षा आपण इथेच राहूया आणि सकाळी जाऊया." तर तो थोड्या वेळाने प्रकार बंद झालेला असतो. अमित म्हणतो, की "आता काही नाही रे, कदाचित आपल्याला भास तर झाला नसेल, कारण आता तर हा प्रकार काहीच घडत नाहीये. आता सगळं नॉर्मल झालंय इकडे." आणि असं म्हणताना अमित म्हणतो, की "आपण बाहेर जाऊन बघायचं का? नक्की काय प्रकार घडला होता?" आणि शेकोटीची आग देखील विझली आहे. ती थोडीशी आपण सुरू म्हणजे लाकडं लावून पुन्हा एकदा पेटवूया. म्हणजे हिंसर पाणी जंगलातून आमच्या दिशेने येणार नाही या आगीला घाबरून. आता चौघेही दबक्या पावलात घाबरत-घाबरत आता त्या टेंटच्या समोर असलेल्या त्या शेकोटीकडे येतात आणि शेकोटीची लाकडं पुन्हा एकदा ती उभी करतात. आजूबाजूला असलेली पुन्हा एकदा लाकडं त्याच्यामध्ये नवीन टाकून आग आता पेटत असते आणि चौघेही त्या शेकोटीच्या भोवती उभे राहून आजूबाजूला नजर टाकून बघत असतात, की काय नक्की प्रकार घडला. तेवढ्यात त्यांच्या मागच्या बाजूला, टेंटच्या मागच्या बाजूला ती बाई, म्हणजे ती मुलगी, बाई नव्हती, ती मुलगी होती. एक 24-25 वर्षाची मुलगी होती. ती मुलगी त्या टेंटच्या बाजूला पाठीमागे उभी असलेली ह्या चौघांना दिसते. आता चौघांचे मात्र हात गारटतात आणि बघतात तर ती मुलगी त्यांच्याकडे थेट बघत असते. थोडासा विद्रूप चेहरा असतो. बाकी शरीर सगळं आपलं नॉर्मल आपल्या अ, अ, माणसांसारखं, स्त्रीसारखं असतं. परंतु चेहरा थोडासा इथून असा थोडा विद्रूप झालेला असतो आणि ती पांढरे शुभ्र डोळे करून ह्यांच्याकडे पाहत असते. आता चौघेही म्हणतात, की आता तंबूमध्ये तर कसं जायचं? ते तंबूच्या बाजूलाच एकदम ती उभी असते. हे चौघेही आता एकमेकांचे हात घट्ट पकडतात आणि आता म्हणतात, "का व्हायचंय ते होऊ दे, पण आपण इथून आता जायचं नाही कुठे म्हणून." आता हे चौघांपैकी तो विशाल असतो, तो सांगतात, की "आपण धावत-धावत या जंगलातून जाऊया त्या गावामध्ये." आता हे चौघेजण म्हणतात, "कसं जाणार एवढ्या अंधारातून आपली अनोळखी वाट काढत-काढत या गावामध्ये कसं जाणार आपण हे सगळं सामान इथे टाकून?" आता चौघे एकमेकांचा हात धरून एक मनामध्ये देवाचं नामस्मरण करत उभे असतात. तेवढ्यात ती बाई त्यांच्या तंबूच्या बाजूने सरळ त्या वाटेने ह्यांच्याकडे बघत-बघत अशी
म्हणजे त्यांना ती काही करत नाही, परंतु त्याचा विद्रूप चेहरा पाहून आणि ती एक व्यक्ती पाहून यांनी मात्र त्यांच्या मनावर खूप परिणाम झालेले असतात. हे घाबरलेले असतात आणि ती बाई मात्र त्या जंगलाच्या वाटेने तंबूच्या समोरून सरळ त्या नदीपात्राकडे जायला निघते. जिथून त्या खडकावरनं यांनी जी हाडं किंवा मांसाचे तुकडे टाकलेले असतात ना खाली, तिथे जायला ही निघते. आता ती हे सगळेजण पाहत आहेत, की ती बाई अशी जाते. हे आता ती जशी पुढे जाते तसे हे तंबूमध्ये येतात. आता तंबूमध्ये बसल्यानंतर सुद्धा त्या जाळीदार ज्या पडद्यातून हे सगळं दृश्य समोरचं दिसत असतं. कारण चांदण्याचा प्रकाश बऱ्यापैकी असतो. ती बाई आता चालत ती बाई म्हणजे ती मुलगीच होती. ती मुलगी चालत जिथून यांनी ते मांसाचे तुकडे नदीमध्ये फेकलेले असतात ना, तिथे जाऊन सरळ ती त्या खडकावरती उभी राहते. आणि हे सगळेजण तो समोरचं सगळं दृश्य पाहत आहेत. त्या खडकावरती आता ती मुलगी जाऊन उभी राहिली आणि हे सगळे एकटक तिच्याकडे पाहतात आणि पाहता काही क्षणात ती त्या खडकावरनं त्या नदीपात्रामध्ये उडी घेते. जशी ती उडी घेते सगळीकडे पाणी जोरजोरात हलायला लागतं आणि हे सगळेजण हे सगळं दृश्य त्या जाळीदार पडद्यातून पाहतायत. चौघेही घाबरलेले असतात, परंतु ते सगळं दृश्य समोरून दिसतच असतं त्यांना. तर मग ते जाळीदार त्या सगळ्या पडद्यातून आणि त्यानंतर काही वेळानं पाणी पूर्णतः शांत होतं आणि शांत झाल्यानंतर मात्र पुन्हा हे डेअरिंग करून तंबूच्या येऊन बाहेर उभे राहतात आणि समोर त्या नदीपात्रामध्ये पाहतात ना, तर मध्ये-मध्ये ती काळी आकृती अशी वरती यायची पाण्यात आणि खाली जायची. आता इथे दिसली तर थोड्या वेळाने बाजूला यायची, अशी पाण्यातून बाहेर यायची, पुन्हा एकदा खाली जायची. हा प्रकार त्यांच्या समोर घडू लागला. आता हे म्हणतायत, की आता इथे थांबण्यात अर्थ नाही. आता त्या बाईने, त्या स्त्रीने त्या डोहात उडी मारली. आता हे पटापट सगळं सामान एकत्र करतात. तो तंबू फोल्डिंगचा असतो, तो सगळा काढतात, त्याचं फोल्डिंग करून घेतात आणि त्या बॅटरीच्या उजेडामध्ये जशी वाट मिळते तशी ते त्या गावाकडे जायला निघतात. आणि जसे जात असतात ना, तशी ती आकृती जोरजोरात पाण्यात यायची, पुन्हा एकदा उडी मारायची. पाण्यात यायची, पुन्हा पाण्यात डुबायची आणि हळू हुंदके देत रडत असल्याचा भास त्या चौघांनाही होतो, की त्या नदीपात्रातून कोणतरी रडतंय, हुंदके देत म्हणजे मोठ्याने नाही, पण हळू हुंदके देत रडतंय असं त्यांना आवाज येत असतो. आता हे चौघेही आपले जीव वाचवण्यासाठी म्हणून त्या जंगलातून त्या चिंचोळ्या पायवाटेने धावत कधी एकदा आपण ज्या ठिकाणी गाडी लावली आणि त्या ठिकाणी त्या आजोबांचं घर आहे, तिथे कधी पोहोचतोय असं झालेलं असतं. धावतात बऱ्याच वेळाने ती वाट शोधत हे चौघेही घाबरलेल्या अवस्थेमध्ये आपल्या गाडीकडे पोहोचतात आणि त्या आजोबांचं घर ज्या ठिकाणी असतं तिथे जाऊन त्या आजोबांचा दरवाजा असतो तो जोरजोरात वाजवतात. ते आजोबा आता एकटेच त्या घरामध्ये राहत असतात. आता त्यांना माहीत असतं, की यांच्या बाबतीमध्ये 100% काहीतरी घटना घडणार. कारण त्यांना त्याच्यामागे जे कारण आहे ते त्यांना माहीत असतं. तर आता हे दरवाजा वाजवतात, "आजोबा उठा, लवकर उठा. आम्हाला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. आम्हाला आतमध्ये घ्या, घरामध्ये घ्या." ते उठतात आजोबा. दरवाजा उघडतात. सगळ्यांना आधी पहिलं आतमध्ये घेतात. सगळ्यांना पाणी वगैरे प्यायला देतात आणि नंतर विचारतात, "काय झालं ते आता नक्की सांगा." तेव्हा हे सगळे जो झालेला प्रकार आहे तो त्या आजोबांना सांगायला सुरुवात करतात, की ती जेव्हा आम्ही हाडं त्या नदीमध्ये टाकली तेव्हा ती काळी आकृती दिसली. काही वेळानं त्या जंगलातून ती चालत एक स्त्री आमच्या तंबूच्या बाजूने आजूबाजूला फिरायला लागली. काही वेळानं तिने नंतर मग डोहामध्ये उडी मारली आणि नंतर मग काळ्या आकृती आम्हाला त्या पाण्यामध्ये दिसायला लागल्या आणि हुंदके देत रडल्याचा आवाज त्या समोरच्या त्या नदीच्या पात्रामध्ये, पाण्यामध्ये यायला लागला. चौघेही घाबरलेले असतात. आजोबा त्यांना सांगतात, की "शांत व्हा सगळे. तुम्हाला घाबरायची काही गरज नाही. परंतु मी तुम्हाला पहिलंच सावध केलं होतं, की त्या ठिकाणी तुम्ही जाऊ नका. याला काहीतरी कारण होतं म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं. तरी देखील अतिरेक करून तुम्ही त्या ठिकाणी नाईट कॅम्पिंगसाठी गेलात. तर आता ऐका नक्की काय घटना आहे ती." ते म्हणतात, की "एक 10 वर्षापूर्वी जी ती मुलगी म्हणताय ना तुम्ही दिसली, ती लग्न होऊन आमच्या गावामध्ये आली होती आणि तिचा जो नवरा आहे तो मिलिटरीमध्ये कामाला आहे. त्यामुळे तो देशाच्या सीमेवरती देशाच्या संरक्षणासाठी कामाला आहे आणि घरामध्ये जी तिची सासू आहे ना, तिचा खूप छळ करायची आणि तिला ती सतत त्रास द्यायची आणि या सगळ्या गोष्टी तिने आपल्या पतीला सांगितलेल्या होत्या. परंतु तिच्या आईवरती काही परिणाम झाला नव्हता आणि सतत ती तिला त्रास द्यायची, तिचा छळ करायची. म्हणून एके दिवशी ती घरातून निघाली रागारागाने धावत आणि जिथे तुम्ही म्हणताय ना, जे खडक होतं तिथून तुम्ही मांसाचे तुकडे टाकले होते, तिथूनच तिने डोहामध्ये त्या नदीच्या पात्रामध्ये उडी मारली आणि नंतर मग तिथे तिने जीव दिला होता.
आणि म्हणूनच तिचा जो आत्मा आहे ना, तो त्या नदीपात्रात किंवा तिच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये असा दिसतो. पण तो काही कोणाला करत नाही. कारण तिचं कोणी बाकीच्यांनी काय केलं नाही, तर तिच्या सासूच्या त्रासामुळे तिने तो आत्महत्या केली आणि आपला जीव दिलाय. आता जेव्हा मासेमारीसाठी लोक जातात किंवा शिकारीसाठी त्या जंगलामध्ये लोक जातात ना, तेव्हा मात्र असे प्रकार त्यांच्या बाबतीमध्ये घडतात, जो आज तुमच्या बाबतीमध्ये घडलाय. तर त्यामुळे ते घडलेलं आहे. तुम्हाला घाबरायची काही गरज नाही. कारण तुम्हाला ती काही करणार नाही. तिचा जो रोष आहे, तिचा राग आहे, तो तिच्या सासूवरती आहे. पण आजपर्यंत तिने प्रत्येक म्हणजे बऱ्याच जणांना ती दिसली, पण त्यांना कोणालाही तिने काय आजपर्यंत त्रास दिलेला नाही. अशी एक घटना ह्या 4 मित्रांच्या बाबतीमध्ये मित्रांनो घडली होती. आणि त्यापैकी जो अमित आहे, त्याने मला ही गोष्ट सांगितली होती आणि ती आज मी तुम्हाला जशाच्या तशी सांगण्याचा प्रयत्न केलाय. कथा कशी वाटली ती कमेंट करून सांगा आणि चॅनल आजच सबस्क्राईब करा. म्हणजे इथून नवनवीन भयकथा, नवनवीन भूतांचे अनुभव, भूतांचे किस्से या चॅनलवरती तुम्हाला मित्रांनो ऐकायला मिळतील. आजपर्यंत मी तुमची या ठिकाणी रजा घेतो मित्रांनो. धन्यवाद.